हे हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या अनाथ व्लॉगमध्ये. तर मग आज आम्ही गेलो होतो इकडे दुबईमध्ये. आम्ही आज मूवीला गेलो होतो. इथे आम्ही बर्जुमन स्टेशनला उतरलो. मयूर आता बोल. आज आम्ही आलेलो होतो मूवीला आणि आम्हाला लेट झाला आहे. तुम्ही हा इथला थिएटर पाहू शकता. आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो 2 वेळा, तेव्हा तो खूप मोठा थिएटर होता आणि हा त्यांचा मे बी मिनी थिएटर आहे. सो आम्ही इकडे मूवी बघितली. ॲक्च्युली त्या दिवशी खास अशी कोणती मूवी नव्हती, सो आम्हाला त्यातल्या त्यात ही बेटर वाटली म्हणून मग आम्ही इकडे ही मूवी बघितली. म्हणजे ऑप्शन्स नव्हते. त्यानंतर मग थोडं खाऊन पिऊन आम्ही गेलो बुर्ज खलिफाला. म्हटलं आत्ता एवढा वेळ काय करायचं, सो आम्ही इथे बस घेतली आणि बुर्ज खलिफाला उतरलो. तिथे उतरल्यानंतर आज आम्ही बुर्ज खलिफाच्या दुसऱ्या साईडला गेलो होतो. इकडे तुम्ही सनसेट पाहू शकता, किती सुंदर आहे. आणि ॲक्च्युली न्यू इयरचा टाईम होता तेव्हा, त्यामुळे इतकं लाईटिंग तशी दुबई चमकतच असते म्हणा लाईट्समध्ये, पण त्या दिवशी तर खूप जास्त, कारण की न्यू इयर जवळ होतं. आणि मग इथे मी फाउंटन शो पाहिला. असं वाटतंय, छान वाटतंय. मुंबई टू दुबई फाउंटन शो बघायला आलोय. आजूबाजू लोकल ट्रेन पकडून आले मुंबई टू दुबई फाउंटन शो. इथून दिसत नाही आहे पण आम्ही आवाशी बघितलं आहे. सो आता आम्ही हा व्ह्यू बघतोय. हा पण छान आहे. सो आणलंच मला फाउंटन शो बघायला. नाहीतर काय. इथे मी असं यासाठी म्हटलं बिकॉज आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा ते फाउंटन शो बंद होता. सो मयूर मला म्हटला होता नेक्स्ट टाईम नक्की आपण फाउंटन शो बघायला येऊयात. सो आम्ही आता इथे वॉक घेऊन जात होतो फाउंटन शो पाहायला. आणि इथे बघा किती सुंदर लाईटिंग केली त्यांनी सगळीकडे. खूप छान वाटत होतं माहिती आहे. आणि हे जे छोटे छोटे कॅम्प केले होते त्यांनी, हे जे लेक म्हणता येईल का काय म्हणता येईल माहिती नाही मला, पण त्यांनी इथे खूप छान असे कॅम्प केले होते त्याच्या साईडला. तर ते इतके बघायला पण सुंदर वाटत होते. टाणा इथे बघा हे फाउंटन शो चालू आहे. आम्ही ज्या टाईमला तिकडे पोहोचलो होतो ना, तेव्हा ते संपत आलं होतं आणि त्यांचे काहीतरी ॲक्च्युली टाईम्स असतात, तर त्या टायमाला ते स्टार्ट होतं. सो आम्हाला लकीली पाहायला मिळालं त्या टायमिंगला, अदरवाईज आम्ही निघणार होतो थोड्या वेळात. सो हे पहा तुम्ही, फाउंटन शो एन्जॉय करा. सो आता इथे फाउंटन शोची समाप्ती झालेली आहे आणि मग आम्ही दुबई मॉल बाजूलाच होतं, म्हणजे बुर्ज खलिफाला लागूनच आहे दुबई मॉल. सो आम्ही म्हटलं की चला थोडं मॉलमध्ये फिरूयात आणि मग घरी जाऊयात. सो इकडे मॉलमध्ये आम्ही आलो आणि ते खूप छान त्यांनी वॉटरफॉल टाईपमध्ये केलं होतं. खूप मस्त होतं. आणि काही नाही, मग हे बघून मला राहवलं नाही म्हणून मग आता पुढे बघा, कंटिन्यू करा. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत दुबई मॉलमध्ये आणि आज आम्ही लटकवलेली माणसं तर सोनल कांदलेकर यांनी आम्हाला इकडे घेऊन आलेले आहेत. 3-4 वेळा आम्ही आलेलो आहोत तिकडे पण, आणि अजून पण आलेलो आहोत तिकडे. तर आम्ही लटकवलेली माणसं बघतोय. तर कसं वाटतं तुम्हाला? सो आम्ही आता इथे दुबई ॲक्वेरियमजवळ आलो होतो, जो दुबई मॉलमध्येच आहे. आणि ॲक्च्युली हा जो ॲक्वेरियम आहे तो मोठा, म्हणजे लाईक जगातील सगळ्यात मोठ्या सस्पेंडेड ॲक्वेरियमपैकी एक मानला जातो. आणि जरी आम्ही आतमध्ये गेलो नाही तरी पण हा बाहेरून व्ह्यू इतका अमेझिंग दिसतो ना, सिरियसली. आणि हा किती मोठा ग्लास टँक आहे. इथूनच तुम्हाला शार्क, रेज आणि अशा वेगवेगळ्या फिश दिसतात. तर मंडळी, आजचा व्लॉग आम्ही हा इथेच एंड करतो, बिकॉज यानंतर आम्ही खास असं काही केलं नाही.
आम्ही थोडा वेळ मॉल फिरलो आणि घरी निघालो. तर असा होता आमचा हा आजचा दिवस आणि आम्ही हा असाच स्पेंड केला. आणि बाय द वे, तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टाटा बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.